हे बघ, दोघीच आल्या. अडकला ना सलील. वेळेवर ब्रेक लावला असता ना तर मॅटर इतका पुढे गेलाच नसता. सलीलचं लक्षणच बरं दिसत नव्हतं. ते बाबा बिचारे गरिबासारखे बसून असतात, तो समीर सगळीकडे धावतो, हा ऐकायचाच नाही. आईने लाडवून ठेवलं ना. बघ आता कोण बोलणार. आले हात हलवत. मुलाला जामीन मिळाला नाही वाटतं. लोकांना फसवलं ना हिच्या लाडक्या सल्लूने. काय संस्कार केलेत मुलावर आणि चालली आम्हाला शिकवायला. ए आई, तुझे पैसे नाही ना घेतले, तुला नाही ना फसवलं, मग कशाला बोलतेस का थोबाड वर करून? तोंड बंद ठेवायचा. कोणाकोणाची तोंड बंद करणार आहेस? तुझ्या मुलांनी दिवेच असे लावलेत ना की चटके आई वडिलांना बसणारच. अहो नाही, सलीलची यात काही चूक नाहीये, त्याला गोवलं गेलंय. खरं तर नाही सगळं. आग नाही तर धूर कसं निघेल का? ठीक आहे, धर साभार परत. ही तीच शाही रिसिट आहे. सुवर्ण मिठाई ऑर्डर केली होतीस ना? हे बिल. कसलं? सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला मी मिठाई ऑर्डर केली होती. अच्छा. मुंबईच्या नंबर 1 मिठाईवाल्याकडे. आता त्याचे पैसे भरायची मला गरज वाटत नाही, तेव्हा ही ऑर्डर तू कॅन्सल कर. त्याचा काय संबंध आहे? हो, ज्या घरात क्रिमिनल रेकॉर्ड असलेला मुलगा असेल ना, त्या घरात माझी मुलगी द्यायची की नाही याचा मला परत विचार करावा लागेल. नाही, तू आता म्हणशील सलील तसा नाही, सलील असा नाही. तुझा सलील कसाही असला ना तरी आता मला फरक पडत नाही. आणि समीरकडे बघून जरी मी लग्नाला हो म्हटलं ना तरी राजसीची आणि समीरची मी वेगळी सोय करेन. कशाला आपण त्याला घर जावई करून घेऊया ना. म्हणजे ह्या लोकांशी तुझा काहीही संबंध राहणार नाही. काय बोल. ए राजसी राणी, असं काय करतेस? अगं समीर असा नाही आणि सलील पण असा नाही, तुला माहितीये ना. समीरची आई, सॉरी, या बाबतीत मला पप्पांचं ऐकावंच लागेल. आय मीन, जे घडलं ते खूप हॉरिबल होतं. म्हणजे माझं आणि समीरचं लग्न हे फिक्स आहे. ज्या घरातल्या मुलावर क्रिमिनल केस आहे, आय रिली डोंट नो मी त्या घरात राहू शकेन. काय बोलतेस तू? थोडक्यात कसं आहे नीलंबरी, सध्या तरी आपण हा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम रद्द करूया. बाकीचं नंतर बघू. चल राजेश. हे राजसी, बेटा ऐक ना. अगं सलील असं नाही कर. कोण कोणाला फसवतंय ना ते आत्ताच कळेल. काय बोलती ही? आता बोला काकू, कोणाला द्यायचं पोलिसात? अहो किती खोटं बोलताय तुम्ही. निदान देवाच्या दारात तरी खोटं बोलू नका. त्यामुळे सगळ्यांसमोर मान्य करा की ही अंगठी तुम्ही घेतलीये, मग सोडते.
या पूजेचं पावित्र्य भंग होईल असं काहीही बोलायचं नाहीये मला, आणि वागायचंही नाहीये. सध्या तरी आपण हा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम रद्द करूया. ज्या घरातल्या मुलावर क्रिमिनल केस आहे, आय रिली डोंट नो मी त्या घरात राहू शकेन. काका कसे आहेत काकू? आता शालिनीचे सर्व रिपोर्ट्स आलेत. कसंही करून उद्या ऑपरेशन करावंच लागणार आहे. आणि पैसे भरल्याशिवाय गोष्ट पुढे सरकणारच नाहीये. कुठून पैसे आणायचे ग अर्पिता? चिट फंडची केस पोलिसात दाखल झाल्याचं कळलंय. पोलीस तपास करतील, पैसे देखील मिळवून देतील. पण हे सगळं उद्याच होणार नाही ना बाळा. उद्याची वेळ निघून गेल्यावर माहित नाही काय होईल. काका तुम्ही शांत व्हा. काका, काकूंच्या ऑपरेशनचे पैसे भरले गेलेत आणि उद्या सकाळी 10 वाजता ऑपरेशन सुरू होईल. पैसे भरले गेले म्हणजे कोणी भरले? ऍक्च्युली काय एनजीओ कडून डायरेक्ट अकाउंट ट्रान्सफर झालाय आणि ज्यांची मध्यस्थी आहे तर रिसेप्शन काउंटरला आहेत. काही फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करतात. बरं थँक्यू. पैसे भरले गेले. काका तुम्ही काकूंजवळ थांबा, मी बघते कोण आहे. हा समीर, समीर शालिनी काकूंच्या ऑपरेशनचे पैसे तुम्ही अरेंज केले? थँक्यू. यात सगळे पेपर्स आहेत. काकूंची काळजी घे. समीर समीर